आई फाडणारच आहे, दुपटी शिवणार ना आई. फाडणारे म्हणजे कसेही नेऊन द्यायचे, घडी घालायला नको ऐक ऐक, आपण नको द्यायला कपडे, का? कारण या कपड्यांपासून राजकुमार दादाच्या बाळासाठी दुपटी शिवणार आहे ती. हो काय, मग जेव्हा आपल्याला बाळ होईल तेव्हा दुपटी शिवायला कपडेच नाही राहणार ना. हा काय लाजते माझी बायको देवा. कसं असतं ना आयुष्य, घरात एक नवीन पाहुणा येणारा म्हटल्यावर सगळे असे आनंदात आहेत, त्याच्या स्वागतासाठी असे तयार बसलेत सगळे. एका बाळाच्या येण्याने जर एवढा आनंद होत असेल तर जेव्हा दुसरं बाळ येईल तेव्हा किती आनंद होईल त्यांना. मग तुला डबल आनंद नाही द्यायचा आहे घरच्यांना? हो. मग ती माझी एकट्याची जबाबदारी आहे काय? मी स्वतः प्रेग्नेंट होऊ? बसा, काही सुचतं तुम्हाला? काय सुचतंय म्हणे, घ्या ह्यांचीच कमी होती. अरे तो बुबलू मध्ये मध्ये करायचा, आता देवा भाऊ मध्ये मध्ये करतोय. तुझ्या घरच्यांना ना मी उचल काहीतरी महत्वाचं असेल, लोकेशन वगैरे पाठवलं असेल. बोला देवा भाऊ. हो का, बरं मी बघते. अहो त्यांनी काहीतरी पाठवलंय. ते लोकेशन मला माहिती आहे सावली, आजच जातो मी इथे. नाही, मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार, मी पण येईन तुमच्या सोबत. विचित्र आकार आहेत सगळे. सरळ असतं तर जमलं असतं ना, तर हे कापणार कसं? तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला हे काम दिलंय. काम दिलं नाही, कामाला लावलंय तिलोत्तमा मॅडमनी. हे ना साधं सोपं असतं ना कापायचं तर जमलं असतं, पण आता हे चित्र विचित्र आकार कसे कापायचे? राजकुमार लहान होता ना तेव्हा हे सगळं जमायचं, आता जरा वय झालं. मी मदत करू का तुमची? हो करशील प्लीज. बाबा एक विचारू? हा विचार ना. कार्यक्रमानंतर तुम्ही काही बोलला नाहीत, कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? अगं छानच झाला की. आता एवढा संगीताचा वारसा आला आपल्याकडे, त्यात काय प्रॉब्लेम? काही पाहिलं तुम्ही? पाहिलं? काय पाहिलं? कशाविषयी बोलतेस तू? म्हणजे कार्यक्रमात तुम्हाला काही खटकलं नाही ना? नाही असं तर काहीच नाही. आणि खरं सांगू का, तेवढ्यात तो सारंगचा फोन आला ना, त्यात बिझी होतो मी, त्यामुळे माझं लक्षच नव्हतं. आणि तसंही खटकण्यासारखं काहीच दिसलं नाही मला. नक्की? अगं त्यात नक्की काय आता? हे काय झालंय? तू का मदत करतेस उगाच? तुम्ही बसायचं. काय चाललंय तुमचं? अहो तिलोत्तमा मॅडम, त्यांना ते जमत नव्हतं, त्यामुळे मीच म्हणाले मी मदत करू का. अगं आता गेलं तासभर हे सगळं करतोय मी, ते काही होत नाहीये नीट, म्हणून मी तिला म्हटलं जरा मदत कर. पण मी काय म्हणते, घाई काय आहे? बाळ यायला खूप महिने आहेत ना अजून. मग आणि हो, उगाच कोणाची मदत घेऊ नका, हे काम आजी आणि आजोबांनी करायचंय. तू प्लीज हेल्प नको करूस. हा तिलोत्तमा मॅडम, मी आमचे जुने धुतलेले कपडे आणून दिलेत तुम्हाला, ते बघा. अरे वा, बरं केलंस, बरं केलंस, मोठं काम केलंस माझं तू. मी येते. तसं नाही हो, ऐका ना, असं नाही करायचं. मी सांगते, ऐका 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 जरा. हे ना सगळं वाकडं होतं. मग कधी कधी एका अर्जुनाला मोठं करण्यासाठी अनेक एकलव्यांचे बळी द्यावे लागतात. पण नाही शिकायचंय गाणं, नाही म्हणायचंय मला सिंगर. अच्छा, हात पुढे कर. भैरवी, काय करतेस तू? तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार. तसा आज मी जातो. लग्न आधीची तारा वजे ओळख करून त्याची काय गरज आहे? यानं कोण ओळखत नाही. एक माझं काम कर ना, ताराला या पत्रावर भेटायला सांग. आम्ही दोघे एकच आहोत. म्हणजे सर, मी समजलो नाही. नाही म्हणजे आम्ही दोघे एकाच धाग्यात जोडले गेलो आहोत. आणि तो धागा म्हणजे संगीताचा.
हो आय सी. सर आपण माझे ट्यून्स ऐकूयात का? नंतर ऐकूया. तारा वजे, हो भैरवी वजे तुमची आई, राईट. आणि वडील. वडील काय करतात तुमचे? सर ते नाही आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला ते नाही आहेत? ते आहेत. त्या गुंडाला कळलं असेल आपण तिथे आलो होतो म्हणून. मला खूप भीती वाटते सारंग सर. भीती कसली सावली? हेच की कदाचित त्याने आपल्याला पाहिलं असेल. आणि आणि हा त्याने किरणला सुद्धा धमकी दिली होती की तिने ह्याच्याबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही. तरी आपण तिथे गेलो. म्हणजे तो खूप चिडला असणार. पण अजून काय करणार होतो आपण? त्या माणसाला शोधावंच लागेल. असं बसून थोडीच राहायचंय आपल्याला. हो पण आपण ना ह्या देवाभाऊंना पण सामील करून घ्यायला हवं होतं. हे बघ, माझं एवढंच म्हणणं होतं की आधी आपण खात्री करून घेऊया की तो माणूस प्रँक वगैरे करत नाहीये ना. आता आपल्याला कळलं की तो माणूस प्रँक करत नाहीये. आता देवाला सांगेन मी. फक्त आपण तिथे गेलो ह्याने किरणला काही नुकसान व्हायला नको. फक्त आपल्या धाडसामुळे किरणला त्रास व्हायला नको एवढंच मला वाटतं. काही नाही होणार, काळजी नको करू. बबलू आहे तिच्यासोबत. आणि अजून एका माणसाला मी तिच्या वडिलांसोबत थांबायला सांगतो. राहते